तर या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपल्या सिंगल स्टेज आणि टू स्टेज कॉम्प्रेसरचे न्यूमेरिकल्स. बराच गॅप होऊन गेला आहे, त्यामुळे आपण जे सिंगल स्टेज आणि टू स्टेजची थेरी पाहिली होती त्या थेरीच्या अकॉर्डिंग जे जे फॉर्म्युलेज आपण डिराईव्ह केलेले आहेत ते एकदा बघून घेणार आहे. फक्त एकदा फॉर्म्युले रिवाइज करून घेऊ. कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कॉम्प्रेशन रेशो राहतो दॅट इज क्लिअरन्स व्हॉल्यूम प्लस स्वेप्ट व्हॉल्यूम डिवाइड बाय द क्लिअरन्स व्हॉल्यूम है ना, किंवा आपण टोटल व्हॉल्यूम पण म्हणतो ना. नाव इंडिकेटेड पॉवर हे नवीन फॉर्म्युले आहेत, काही थोडेफार लक्षात ठेवा जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर पॉज करून हे पूर्ण फॉर्म्युले एक सोबत लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन न्यूमेरिकलमध्ये थोडा फायदा होईल. इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन मल्टिप्लाय बाय एन डिवाइड बाय 60 वेअर दॅट एन इज द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. ते पर मिनिट मध्ये राहतो, त्याला डिवाइड बाय 60 करून आपण सेकंड मध्ये करत राहतो. सो पॉवर इज नथिंग बट काय वर्क डन इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किंवा नंबर ऑफ सायकल म्हणू शकता. वर्क डन पर केजी ऑफ एअर. सो 1 kg एअर कॉम्प्रेस करण्यासाठी जे वर्क डन लागणार आहे ते वर्क डन इज नथिंग बट किती राहील? दॅट एन अपॉन n-1 आर T1 मल्टिप्लाय बाय P2 बाय P1 रेस्ट टू पॉवर n-1 डिवाइड बाय n-1. या ठिकाणी n काय राहतं? n राहतो पॉलिट्रोपिक इंडेक्स है ना. आपण असं दिलंय ना P रेस्ट टू पॉवर n इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे पॉलिट्रोपिक प्रोसेसचं इक्वेशन आहे ना. जर पॉलिट्रोपिक प्रोसेस मध्ये दोन्ही इक्वेशन येतात कोणकोणते? दोन्ही प्रोसेस येतात कोणकोणते? एक आयसोथर्मल पण येतं आणि एक आयसेंट्रोपिक पण येतं. आयसेंट्रोपिक म्हणजेच काय? रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक प्रोसेस. सो आयडियाबॅटिक मध्ये काय राहतं? P रेस्ट टू पॉवर गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. सो n ला आपण रिप्लेस करतो कशाने? गॅमाने. बाकी फॉर्म्युला सेमच आहे. गॅमा अपॉन गॅमा -1 आर T1 P2 बाय P1 रेस्ट टू पॉवर गॅमा -1 डिवाइड बाय गॅमा -1. आणि जर हीच आयसेंट्रोपिकच्या ऐवजी आयसोथर्मल प्रोसेस राहिली तर आयसोथर्मल मध्ये काय राहतं? P इक्वल टू कॉन्स्टंट राहतो. तर n ची व्हॅल्यू काय राहते? 1. तर फॉर्म्युला जो आहे बघा, आता n ची व्हॅल्यू 1 राहते, त्यामुळे कंडिशन काय चेंज होतात की त्यामध्ये आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे चेंज होऊन जातो. आणि चेंज होऊन काय होतं? PV इक्वल टू वर्क डन इक्वल टू P1 V1 लॉग ऑफ V1 बाय V2 किंवा P1 V1 लॉग ऑफ P2 बाय P1. तुम्हाला जसं माहिती की प्रेशर आणि व्हॉल्यूम आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शनॅलिटीमध्ये राहतं, त्यामुळे इथं पहिले इथं एक तर V1 घेतलं तर इथं P2 घ्यावं लागतं, त्या हिशोबाने चालणार आहे. किंवा त्याला RT फॉर्ममध्ये RT लॉग ऑफ P2 बाय P1 या पद्धतीने पण लिहिलं जातं. ठीक आहे. आणि व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला ईटा V इक्वल टू 1 मायनस कॉम्प्रेशन रेशो VC बाय कॉम्प्रेशन रेशो लिहितो चुकून म्हटलं गेलं माझ्याकडून. ईटा V इज इक्वल टू 1 मायनस VC अपॉन VS. This VC is nothing but काय? क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय स्वेप्ट व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय P2 बाय P1 रेस्ट टू पॉवर 1 मायनस 1 अपॉन n-1. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठ करावे लागतील. आयसोथर्मल इफिशियन्सी काय? आयसोथर्मल पॉवर डिवाइड बाय इंडिकेटर पॉवर. आणि मेकॅनिकल इफिशियन्सी काय? इंडिकेटेड पॉवर डिवाइड बाय द शाफ्ट पॉवर किंवा त्याला ब्रेक पॉवर म्हटलं जातं. ठीक. चला, तर आता आपण न्यूमेरिकल स्टार्ट करूया. बघा न्यूमेरिकल काय दिलंय? A single stage air compressor deliver the air at 5 bar. So after compression जी एअर भेटणार आहे आपल्याला, त्या एअरचं प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला. सो ते प्रेशर मी P2 ने डिनोट करून घेतलं. किती येते? 5 बार. आणि बारचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर मध्ये स्क्वेअर मध्ये करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय केलं बाय 10 रेस्ट टू पॉवर 5 ने. सक्शन टेम्परेचर आणि प्रेशर दिलंय तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअस. सो एअर जी सब होणार आहे कॉम्प्रेसर मध्ये त्यावेळेस त्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. त्या डिग्री सेल्सिअसचे कन्वर्जन केल्विन मध्ये केलं 293. आणि त्यावेळेस जे प्रेशर आहे ते 1 बार असणार आहे. सो 1 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ द एअर एंटरिंग द कॉम्प्रेसर. ज्यावेळेस जी एअर कॉम्प्रेसर मध्ये एंटर करते त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला 2 मीटर क्यूब पर मिनिट दिलेला आहे. पर मिनिट म्हणजे डिवाइड बाय टाइम पे दिलेलं आहे. सो व्हॉल्यूम डिवाइड बाय टाइमची व्हॅल्यू दिलेली बेसिकली असं लिहू शकतो आपण. इट इज V1 अपॉन T दिलेलं आहे. त्यानंतर इंडेक्स ऑफ कॉम्प्रेशन दिलेलं आहे तुम्हाला. कॉम्प्रेशन इंडेक्स म्हणजे काय? n दिलं आहे. तर n इक्वल टू 1.2 दिलं आहे. कॅल्क्युलेट करायचं आयसोथर्मल इफिशियन्सी ऑफ द कॉम्प्रेसर. आता तुम्हाला लक्षात असेल की आयसोथर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आता आपण लिहिला होता की आयसोथर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू काय होतं? आयसोथर्मल पॉवर डिवाइड बाय इंडिकेटेड पॉवर. ठीक आहे, हाच फॉर्म्युला आहे.
आयसोथर्मल पॉवर डिवायडेड बाय इंडिकेटेड पॉवर. मग आता यामध्ये एक एक टर्म फाइंड आउट करूया. आयसोथर्मल पॉवर फाइंड आउट करू. पहिले काय राहतं? सो आयसोथर्मल पॉवर म्हणजे काय की जो पॉवरचा फॉर्म्युला काय राहतो? वर्क अपॉन टाइम. आपल्याला आयसोथर्मल प्रोसेससाठी वर्क डनचा फॉर्म्युला माहिती, जो आपण शिकलो होतो कुठे? मागच्या चॅप्टरमध्ये. आयसोथर्मल पॉवर इज नथिंग बट काय लिहिणार मग तुम्ही? आयसोथर्मल पॉवर इज इक्वल टू वर्क डन साठी फॉर्म्युला काय होता? दॅट इज P1 V1 log ऑफ P2 बाय P1, किंवा असं पण लिहायचो आपण याला P1 V1 log ऑफ V1 बाय V2. लिहिलेले आहेत आपण असे फॉर्म्युले, ठीक आहे? किंवा यालाच RT1 इंटू लॉग ऑफ P2 बाय P1 असं पण लिहिता येतं, किंवा V1 बाय V2. हे सगळे फॉर्म्युले आपण वर्क डनसाठी लिहिले होते आयसोथर्मल प्रोसेससाठी, है ना? आणि आपल्याला इकडे त्यांनी सांगितलं आयसोथर्मल इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितली. सो वर्क डन अपॉन टाइम. सो इथं काय लिहिणार? माहिती काय काय आपल्याला? P1 माहिती आहे, ठीक आहे? V1 अपॉन टाइम आहे, तर V1 तर माहिती आहे ना तिथून, म्हणून P1 V1 घ्यायचं. P2 V2 पण घेऊ शकता, पण आपल्याला V2 माहीत नाही आहे. सो लॉग ऑफ प्रेशर दोन्ही माहिती आहेत, म्हणून P2 बाय P1. सो आयसोथर्मल पॉवर इज नथिंग बट P1 ची व्हॅल्यू किती आहे? 1 × 10⁵. 1 × 10⁵. V1 ची व्हॅल्यू व्हॉल्यूम 2 मीटर क्यूब पर मिनिट आहे. सो 2 मीटर क्यूब पर मिनिट, मिनिटचं कन्वर्जन सेकंडमध्ये करण्यासाठी डिवाइड बाय 60. लॉग ऑफ P2 बाय P1. P2 बाय P1 काय? 5 बाय 1. सो 5 × 10⁵ डिवाइड बाय 1 × 10⁵. येऊन जाईल P1 V1 log ऑफ P2 बाय P1. मग आता हे पॉवर आहे का की वर्क आहे? ॲक्च्युली हा फॉर्म्युला आहे वर्क त्यांचा, पण इथं डिवाइडला काय येऊन गेलं? तुमचं टाइम किती? 1 मिनिटसाठी दिलं होतं ना, म्हणून वर्क अपॉन टाइम इज नथिंग बट पॉवर राहतो, तर तुम्हाला इथून पॉवर भेटणार आहे. सो एक कॅल्क्युलेशन करा. तर 10⁵ मल्टिप्लाय बाय 1/30 लॉग ऑफ 5/1. सो इथून तुम्हाला भेटून जाईल आयसोथर्मल पॉवर, आणि ती आयसोथर्मल पॉवरचा आन्सर आला पाहिजे तुमचं 5364.79. 5364.79. आणि पॉवर आहे म्हटल्यावर युनिट काय आला पाहिजे? वॅट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते काय? इंडिकेटेड पॉवर फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे? नाव इंडिकेटेड पॉवर फाइंड आउट करण्यासाठी काय करणार? इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला आता आपण लिहिला होता, दॅट इज इंडिकेटेड पॉवर इज इक्वल टू काय होतं? N/n-1. सॉरी एकदा चेक करून घेतो पहिले. हां बरोबर, N/n-1. अजून माझे काही फॉर्म्युले पाठ झाले नाही, तुमचे झाले असतील तर व्हेरी गुड. N/n-1 P1 V1 इथं काय होतं? दॅट इज P2 बाय P1 रेस्ट टू पॉवर N/n-1 इथे -1. लेट मी चेक वन्स. करेक्ट आहे? चुकून गेला आहे. इथं हे फॉर्म्युले मला पण बरेच दिवसानंतर मी पण पाहिले, त्यामुळे माझ्या पण काही लक्षात नाही अजून. ते पाठ करावे लागतील तुम्हाला पण आणि मला पण थोडेफार. सो फॉर्म्युला आहे N/n-1 P1 V1 मल्टिप्लाय बाय P2 अपॉन P1 रेस्ट टू पॉवर n-1 डिवाइड बाय n-1. तर हे सगळं हा कसला फॉर्म्युला आहे? इंडिकेटेड पॉवरसाठी. मग आता इंडिकेटेड पॉवरची व्हॅल्यू फाइंड आउट करूया की एक्झॅक्टली इंडिकेटेड पॉवरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येईल आपल्याला. व्हॅल्यूज पुट करा बघू काय आहे. सो इंडिकेटेड पॉवर इज नथिंग बट एन ची व्हॅल्यू किती आहे? एन ची व्हॅल्यू 1.2. सो हियर 1.2 डिवाइड बाय 1.2 मायनस 1 मल्टिप्लाय बाय P1. P1 ची व्हॅल्यू किती होती? सो हियर द P1 ची व्हॅल्यू इज 1 × 10⁵. V1 ची व्हॅल्यू 2 डिवाइड बाय 60 मिनिटचं कन्वर्जन सेकंडमध्ये मल्टिप्लाय बाय P2 ची व्हॅल्यू दॅट इज 5 × 10⁵ डिवाइड बाय P1 ची व्हॅल्यू 1 × 10⁵ रेस्ट टू पॉवर n-1 अपॉन n ची व्हॅल्यू. आता n ची व्हॅल्यू किती आहे? 1.2. ठीक आहे. सो 1.2 मायनस 1 डिवाइड बाय 1.2 मायनस 1. आन्सर आहे 1.2 डिवाइड बाय 1.2 मायनस 1 किती होऊन जाईल? 0.2 मल्टिप्लाय बाय 10⁵ 2/60 चा आन्सर येऊन जातं 1/30. 10⁵ 10⁵ कॅन्सल येईल काय इथे? 5 रेस्ट टू पॉवर
0.2 डिवाइड बाय 1.2 मायनस 1. हे दोघांचे डेसिमल शिफ्ट करा. इथे 6 10 to power 5 1 by 30 5 raised to power वरती 2 खाली 1.12 तर हे किती होईल 1 by 6 minus 1 येऊन जातं 5. सो 1 upon 5 10 raised to power 5 multiply by 5 raised to power 1 by 6 minus 1. कॅल्क्युलेशन करा, you will get your answer. इंडिकेटेड पॉवर साठी इथे आलं पाहिजे ते येणार आहे तुमचं 6153.18 6153.18 6153.18 आणि हे सुद्धा कशात भेटेल तुम्हाला वॅट मध्ये. दोघांचं डिव्हिजन करा. कशाचं आयसोथर्मल पॉवर आणि इंडिकेटेड पॉवर दोघांचं डिव्हिजन केलं तर विल गेट द आन्सर ऑफ आयसोथर्मल इफिशियन्सी. सो हियर आयसोथर्मल efficiency is equal to फॉर्म्युला होता आपल्याकडे आयसोथर्मल पॉवर किती आलं होतं आपलं that isothermal power is 5364.79 divided by 6153.18. efficiency percentage मध्ये काढायची म्हणून मल्टिप्लाय बाय 100 आणि आन्सर काढलं तर आपल्याला भेटतं 5364.79 6153.18. आन्सर आलं पाहिजे 0.8718 म्हणजे 87.18%. 87.18%. ठीक आहे, ही गोष्ट भेटली आपल्याला आयसोथर्मल इफिशियन्सी. ओके, सो आयसोथर्मल इफिशियन्सी काढण्यासाठी फॉर्म्युला होता आपल्याकडे आयसोथर्मल पॉवर डिवाइड बाय इंडिकेटेड पॉवर. आणि आयसोथर्मल पॉवर म्हणजे काय करणार तुम्ही वर्क अपॉन टाइम. तर वर्क डनचा फॉर्म्युला घेतला आपण आयसोथर्मल प्रोसेससाठीचा ना P1 V1 log of P2 by P1 आणि त्याला डिवाइड बाय टाइम. ऑलरेडी आपल्याला व्हॉल्यूम जो आहे तो टाईमच्या फॉर्ममध्ये दिला होता. असं तिथून आपल्याला आयसोथर्मल पॉवर भेटलं. इंडिकेटेड पॉवरसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती दॅट इज n upon n minus 1 P1 V1 इंटू P2 by P1 n raised to power n minus 1 डिवाइड बाय n minus 1. तिथून आपल्याला इंडिकेटेड पॉवर भेटलं. दोघांचं डिव्हिजन केलं मल्टिप्लाय बाय 100 केलं. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ द आयसोथर्मल इफिशियन्सी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा सेकंड क्वेश्चन. सिंगल स्टेज सिंगल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर हॅव्हिंग द इनिशियल प्रेशर ऑफ द 1 bar गिवन लिहून घेऊया की इनिशियल प्रेशर जे आहे ते किती सांगितलं. देयर इज अ इनिशियल प्रेशर ऑफ 1 bar. व्हॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला 0.01333 मीटर क्यूब. ओके, delivers at 15 bar of compression. So delivery pressure दिलं आहे तुम्हाला that is 15 bar. Compression follows the law of PV raised to power 1.3 is equal to constant. PV raised to power 1.3 is equal to constant चा अर्थ काय तुम्हाला कॉम्प्रेशन इंडेक्स दिलेला आहे त्यांनी that is 1.3. ठीक आहे. Find the power required to drive the compressor if the compressor speed is 350 rpm. कॉम्प्रेसरचा स्पीड किती आहे 350 rpm. नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर मिनिट किती आहे 350. निग्लेक्ट करायचं आहे तुम्हाला. क्लिअरन्स फाइंड आउट करायचं आहे. पॉवर रिक्वायर्ड पॉवर फाइंड आउट करायची किती पॉवर लागेल या कॉम्प्रेसरला वर्क करण्यासाठी. जर त्याला 350 rpm वर कॉम्प्रेसर फिरतोय त्याला जर इतकं प्रेशर जनरेट करायचं आहे तर त्या कॉम्प्रेसरला किती पॉवर लागेल. म्हणजे बेसिकली तुम्हाला इंडिकेटेड पॉवर विचारलेली आहे. इंडिकेटेड पॉवर काय राहतं डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये दिली आहे की जी ॲक्च्युअल पॉवर राहते कॉम्प्रेसरला रन करण्यासाठी जी ॲक्च्युअल पॉवर लागते त्याला आपण इंडिकेटेड पॉवर म्हणतो. आणि आयसोथर्मल पॉवर म्हणजे काय राहतं जी थेरॉटिकल पॉवर राहते. सो इंडिकेटेड पॉवर इज नथिंग बट फॉर्म्युला आपण काय लिहिला होता वर्क डन मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ सायकल पर मिनिट येते. तर पर मिनिटचं कन्वर्जन सेकंडमध्ये करण्यासाठी डिवाइड बाय काय टाकून देतोय मी या ठिकाणी 60 असं पण ते पर मिनिटमध्ये दिलं आहे म्हणून 60 ऑलरेडी डिवाइड केलं. नाव वर्क डन फाइंड आउट करून घेऊ पहिले. वर्क डनसाठी फॉर्म्युला आता आपण लिहिला होता काय होता n upon n minus 1 P1 V1 in bracket P2 by P1 raised to power n minus 1 divided by n minus 1. बघा होऊन गेला पाठवून जातो 1-2 मिनिटात असा ना. P काय लिहिलं n upon n minus 1 P1 V1 in bracket P2 by P1 raised to power n minus 1 divided by n minus 1. ठीक आहे, गिवन आपण लिहून घेतलेलं आहे. सो आपल्या क्वेश्चनचं काम संपलेलं आहे. आता जस्ट व्हॅल्यूज पुट डाऊन करूया त्यामध्ये. तिथून आपण काय फाइंड आउट करणार वर्क डन आणि त्याला मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ सायकल केलं की आपल्याला काय भेटून जाईल
आपलं पॉवर भेटून जाणार आहे. सो वर्क डन इज इक्वल टू n अपॉन n मायनस 1. यांची व्हॅल्यू किती आहे 8.3 डिवाइड बाय 1.3 मायनस 1 मल्टीप्लाय बाय P1 ची व्हॅल्यू किती आहे 1 बार आहे. वी नीड टू कन्वर्ट दिस बार इनटू 1 into 10 raised to power 5 Newton per meter square. इथे किती होईल 15 into 10 raised to power 5 Newton per meter square. So P1 ची व्हॅल्यू 1 into 10 raised to power 5 मल्टीप्लाय बाय V1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.0133 मल्टीप्लाय बाय P2 ची व्हॅल्यू किती आहे 15 into 10 raised to power 5 डिवाइड बाय P1 ची व्हॅल्यू किती आहे 1 into 10 raised to power 5 raised to power n minus 1 divided by n minus 1 1.3 minus 1 divided by 1.3 minus 1 या पद्धतीने. So here work done equal to किती होईल 1.3 divided by 0.3 multiply by 0.0133 10 raised to power 5 10 raised to power 5 cancel 15 raised to power 0.3 divided by 1.3 minus 1. इथून तुम्हाला काय भेटणार आहे वर्क डन. बघू आपण वर्क डन किती आहे त्याचा आन्सर दिलाय का टेक्स्टबुक मध्ये. अच्छा दिलाय किती येणार आहे ते 33619.44 33619.44 मल्टीप्लाय बाय अच्छा ठीक आहे हेच दिलंय ना वर्क डन. ठीक आहे. तर वर्क भेटलं तर कशात भेटणार आहे ते जूलमध्ये. नाव या जूलमध्ये भेटलेल्या वर्कचं आता कन्वर्जन आपल्याला काय करायचं वर्क भेटलं त्याला मल्टीप्लाय बाय पॉवर करायचं आपल्याला. सो हियर इंडिकेटेड पॉवर इज नथिंग बट टाइम द वर्क डन मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ सायकल डिवाइड बाय 60. सो वर्क डन किती येते 33619.44 मल्टीप्लाय बाय n ची व्हॅल्यू 350 डिवाइड बाय 60 and from this you will get the value of indicated power. आन्सर आलं पाहिजे तुमचं मल्टिप्लिकेशन नंतर 29185 पॉवर आहे म्हटल्यावर युनिट वॅट. ठीक आहे. आता तुमचा सेकंड क्वेश्चन. Now we'll move further towards the third question. Next question काय दिला आहे the application require 10 kg per minute of air at 7 bar. So जे पण डिव्हाइस जे कॉम्प्रेसर आपण चालवतोय त्याची रिक्वायरमेंट किती आहे 10 kg of air per minute kg per minute. So mass upon time दिलेलं आहे. So here mass upon time that is 10 kg per minute असं दिलं आहे. kg per minute चं कन्वर्जन केलं तर 10/60 kg per second असं होऊन जाईल. ऑफ एअर ॲट 7 बार सांगितलं आहे. सो प्रेशर इनिशियल प्रेशर जे रिक्वायरमेंट आहे ती 7 बारची आहे. फाइंड द पॉवर रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द सिंगल ॲक्टिंग एअर कॉम्प्रेसर रिसिव्हिंग द एअर ॲट 1 बार. सॉरी रिसिव्हिंग द एअर ॲट 1 बार आहे म्हटल्यावर हे तर कॉम्प्रेस झालेलं प्रेशर असणार आहे. सो रिसिव्हिंग प्रेशर किती होतं तुमचं 1 बार. बार म्हटल्यावर कन्वर्जन करून घेऊ 10 raised to power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर 1 into 10 raised to power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲट 27 डिग्री सेल्सियस. सो टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सियस. कन्वर्ट केलं तर इट विल बिकम्स 300 केल्विन. ऑल्सो एस्टिमेट द आयसोथर्मल इफिशियन्सी ऑफ द कॉम्प्रेसर. आयसोथर्मल इफिशियन्सी पण काढायची. आर ची व्हॅल्यू आहे 0.287 किलो जूल पर केजी केल्विन. आरच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे ना आता यांची व्हॅल्यू 1.25. फाइंड आउट काय करायचं आयसोथर्मल इफिशियन्सी. आपण पहिला क्वेश्चन केला होता असं ज्यामध्ये आपण आयसोथर्मल इफिशियन्सी फाइंड आउट केलं होतं. फॉर्म्युला काय राहतो आयसोथर्मल इफिशियन्सीचा दॅट इज आयसोथर्मल पॉवर डिवाइड बाय इंडिकेटेड पॉवर. हाच फॉर्म्युला राहतो आयसोथर्मल पॉवर डिवाइड बाय इंडिकेटेड पॉवर. सगळ्यात पहिले फाइंड आउट करून घेऊ की व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर द आयसोथर्मल पॉवर. आयसोथर्मल पॉवरसाठी फॉर्म्युला काय दिला होता आपण P1 V1 log of P2 by P1 है ना. तर आता आपल्याकडे P1 V1 तर नाही आहे. ठीक मग काय करणार PV नाही आहे तर काय झालं PV इक्वल टू MRT तर लिहिता येतं आपल्याला. म्हणजे आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो MRT log of P2 by P1 है ना. आणि त्यासाठी आपल्याला बघा P2 T1 दिलेलं
एम दिलेला आहे. सो एम आर T1 लॉग ऑफ P2 बाय P1. सो एम ची व्हॅल्यू जर 10/60 घेऊ आपण, एम ची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण, दॅट इज 10/60. ॲक्च्युली हा फॉर्म्युला वर्क डनचा आहे आणि डिवाइडमध्ये 60 टाइमचा येतोय. सो वर्क अपॉन टाइम मी जसं तुम्हाला म्हटलं आहे पॉवर. आयदर तुम्हाला व्हॉल्यूम व्हॉल्यूम दिलेलं राहील kg/m3मध्ये, नाहीतर ते मिनिटमध्ये दिलेलं राहील. बेसिकली सॉरी, व्हॉल्यूम दिलेलं राहील तुम्हाला m3/मिनिटमध्ये, नाहीतर मग मास दिलेलं राहील जसं kg/मिनिटमध्ये, जसं इथं दिलं आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला पॉवर डायरेक्टली भेटलं पाहिजे, कारण वर्क अपॉन टाइम हे पॉवर राहतं आणि हा फॉर्म्युला वर्कचा आहे. तर डिवाइडमध्ये आपण काय घेतोय, टाइम घेतोय. सो m/t लिहू शकतो तुम्ही पाहिजे तर लक्षात ठेवण्यासाठी. आर ची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये गिवन आहे 0.287 घ्यायची, मल्टीप्लाय बाय T1 ची व्हॅल्यू किती आहे 300, मल्टीप्लाय बाय लॉग ऑफ P2 ची व्हॅल्यू 7 आणि P1 ची व्हॅल्यू 1. दोघांना पॉवर काय 10⁵. असं पण दोन्ही 10⁵ काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. सो आपण लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही. आणि याच्यावरून तुम्हाला भेटून जाईल तुमचा आन्सर फॉर द आयसोथर्मल पॉवर. सो आयसोथर्मल पॉवरचा आन्सर जर काढलं तर इथून येईल काहीतरी, काय आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे 27.92. आयसोथर्मल पॉवर शुड बी 27.92 आणि येईल ते कशात, वॅटमध्ये. ठीक आहे, ओके. चला, आयसोथर्मल पॉवर नंतर आता नेक्स्ट काय काढायचं आपल्याला, इंडिकेटेड पॉवर काढायचे. सो हिअर द फॉर्म्युला फॉर द इंडिकेटेड पॉवर, आताच दिलं होतं आपण इंडिकेटेड पॉवरसाठी फॉर्म्युला. काय लिहिलं आपण, n/n-1 P1 V1, पण आता P1 V1 दिलेलं नाही आहे ना. इंडिकेटेड पॉवरसाठी आपण तेच घ्यायचं ना, n/n-1 P1 V1 इन ब्रॅकेट P2/P1 रेस्ट टू पॉवर n-1/n-1. पण ते आता दिलंय का P1 V1, नाही. मग P1 V1 ने दिलंय म्हणून काय घेऊ शकता तुम्ही, MRT1. MRT1 एमच्या डिवाइडला काय घेऊन घ्या, T इन ब्रॅकेट P2/P1 रेस्ट टू पॉवर. काय लिहिलं आपण, याच्या उलट करायचं इथं, n-1 डिवाइड बाय n-1. हाच फॉर्म्युला आहे. व्हॅल्यूज पुट डाऊन करूया आपण सगळ्या त्याच्यामध्ये. व्हॅल्यू पुट करू. यांची व्हॅल्यू किती आहे, n इंडिकेटेड आपल्याला n दिलं आहे 1.25. ओके, सो 1.25 डिवाइड बाय 1.25 मायनस 1 मल्टीप्लाय बाय m/t. हे बघा, हे तर बाकी सेमच आहे, MRT1/t लॉग ऑफ P2/P1. हे तर सारखं देत आहे, तेच व्हॅल्यू टाकायचे आपल्याला. सो दॅट इज 10/60 मल्टीप्लाय बाय 0.287 मल्टीप्लाय बाय 300 मल्टीप्लाय बाय लॉग ऑफ, इथं लॉग ऑफ P2/P1 होतं, इथं फक्त P2/P1. इथं 7/1 रेस्ट टू पॉवर n-1 1.25 मायनस 1 डिवाइड बाय 1.25 मायनस 1. हे किती होऊन जाईल, 1.25 डिवाइड बाय 0.25 मल्टीप्लाय बाय, दिस विल गेट कॅन्सल, 1/6 0.287 इंटू 300, 7 रेस्ट टू पॉवर 1.25 मायनस 1 किती होईल, 0.25 डिवाइड बाय 1.25 मायनस 1. So here this 6 and this 300 can cancel. So हे बनवून जाईल तुमचं 50. हे जर तुम्ही पण हे कॅन्सल करू शकता तुम्ही. हे किती होऊन जाईल 5. सो 5 इंटू 0.28 मल्टीप्लाय बाय 50. जास्त ताण घ्यायची गरज नाही, कॅल्सीचा सरळ सरळ वापर करायचा, कॅल्क्युलेशन करत बसायची नाही. हे तर माझ्याकडे कॅल्सी नाही म्हणून, आणि ते प्रॅक्टिस पण आहे मला थोडीफार म्हणून ते येऊन जातं पटपट. तुम्ही उगाच टाइमपास करत बसायचं आणि कॅल्सीमध्ये व्यवस्थित टाकायचं, फक्त आन्सर काढून घ्यायचं. सो इंडिकेटेड पॉवरचं आन्सर आलं पाहिजे. इंडिकेटेड पॉवर आहे तुमचं 34.136 किलोवॅट. किलोवॅट म्हणजे ॲक्च्युली आन्सर किती येणार होतं, 34,176 समथिंग लाईक दॅट. बघा एकदा तुम्ही, आता माझ्याकडे तर कॅल्सी नाही आहे, एकदा चेक करून बघा एक्झॅक्टली आन्सर काय येतं. कारण इथं तर किलोवॅटमध्ये दिलं आहे आणि मला वाटतं की किलोवॅटमध्ये कदाचित येणार नाही, है ना. मला नाही वाटत किलोवॅटमध्ये येईल, ते वॅटमध्येच येईल तेवढा आन्सर. पण तरी पण एकदा चेक करून बघा.
मला तरी असं वाटतंय की हे वॅटमध्येच येईल, किलो वॅटमध्ये येणार नाही, कारण एवढी मोठी व्हॅल्यू कुठेच नाही की 34,000 उत्तर बनून जाईल. ठीक आहे, चेक करायचं तुम्ही काय येतं काय नाही. आता काय करणार, टू ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ आयसोथर्मल इफिशियन्सी we need to divide those two values which we have found. So here the isothermal efficiency is equal to the ratio of isothermal power, that is 27.92, divided by indicated power which is 34.136, and the percentage मध्ये काढायचं आहे, so you need to multiply it by 100. So here you will get the value of isothermal efficiency. The answer should be 81.80%. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन, clearance volume in a single stage single acting air compressor is 5% of the swept volume दिलाय. बघा क्लिअरन्स व्हॉल्यूम जो आहे तो किती आहे, क्लिअरन्स व्हॉल्यूम BC किती सांगितलं आहे, 5% ऑफ द स्वेफ्ट व्हॉल्यूम. स्वेफ्ट व्हॉल्यूम इकडे घेऊन आलो आपण, तर BC/PS इज इक्वल टू 5% म्हणजे काय दिलं, 5/100. ठीक आहे, तर हे किती होईल, 0.05. तर BC/PS म्हणजे तुम्हाला क्लिअरन्स रेशो. बघा आपलं माझ्या मेमरीचा प्रॉब्लेम होऊन गेला होता, तर मी इथं पूर्ण क्वेश्चन सॉल्व करून टाकला, तो शूटच झाला नाही आहे. तर मी परत एकदा एक्सप्लेन करून देतो की एक्झॅक्टली मी काय सांगितलं होतं. बघा क्वेश्चन काय दिला होता की आपल्याला हे क्लिअरन्स व्हॉल्यूम स्वेफ्ट व्हॉल्यूम इथपर्यंत तर शूट झालं आहे. एअर इज ड्रॉन ॲट 1 bar अँड टेम्परेचर ऑफ 43 डिग्री सेल्सिअस कॉम्प्रेशन. ड्रॉन म्हणजे काय की एअर खेचली जाते कॉम्प्रेसरमध्ये किती प्रेशरवर, एका प्रेशरवर. सो इनलेट प्रेशर 1 bar आणि त्यावेळेस टेम्परेचर 43 आहे. एक्सपान्शन फॉलोज द लॉ ऑफ PV/1.25 इक्वल टू कॉन्स्टंट सांगितलं आहे. सो यांची व्हॅल्यू कॉम्प्रेशन इंडेक्स दिला आहे तुम्हाला 1.25. डिलिव्हरी प्रेशर दिलं आहे P2 ची व्हॅल्यू 6.5 bar. बारचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये केलं, टेम्परेचरचं डिग्री सेल्सिअसमधून केल्विनमध्ये केलेलं आहे ना. सो फाइंड आउट करायचं आहे व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ द कॉम्प्रेसर, आणि व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सीसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती, दॅट इज 1 - VC/VS इन ब्रॅकेट P2/P1⁻1/n-1. ठीक आहे, तर VC/VS क्लिअरन्स व्हॉल्यूम स्वेफ्ट व्हॉल्यूमचा रेशो तुम्हाला दिलेला आहे 0.05 होता. P2P1 माहिती आहे आपल्याला, पुट केल्या व्हॅल्यूज. यांची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू 1.25 दिली होती -1. सो 10⁵ 10⁵ कॅन्सल केलं, 6.5⁻1/2 1.25 - 1. कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी भेटते 0.8264. त्यालाच मी 100ने मल्टिप्लाय केलं जेणेकरून ते पर्सेंटेजमध्ये भेटेल, आणि पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू येणार आहे 82.64%. ठीक आहे, तर लाईट पण चालली गेली आता. तर सो आजचं लेक्चर इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.